शिटीत असताना लय स्टेटस ठेवत होता, माझी शेती माझी शान. आता काय झालंय? आता काम करायला नको वाटायला शेतात. शेतातल्या कामाचं तू नको मला सांगू. माझी मला कळतंय, इथं आम्हाला किती राबावं लागतं ती माझी मला माहित आहे. इथं घाम गाळल्याशिवाय मेळ लागत नाही, कळलं का? मी केलेला ठेचा खाऊन तुमची बुद्धी भ्रष्ट झाली दिसते. एवढ्या सुंदर शेतात येऊन तुम्हाला कसं तरी वाटायला लागलंय. या असं येड्यावानी व्हायला तुझ्या हातात ठेचा खायचीच काय गरज आहे ग? तू नुसतं बोलले तर कानात रगात येते. तू एवढी डेंजर आहेस तू. मग आता नुसत्याच गप्पा मारायच्या आहेत का शेतात काम पण करायची आहे ती? काम तर आपण रोजच करतोय ग शेतात आल्यावर. पण आज ना मला मी तुझ्यासोबतचं बघितलेलं स्वप्न मला तुला बोलायचं आहे. मला ना या आपल्या शेतात छोटीस अशी कोप असावी अशी वाटते, एक झोपडी असावी असं वाटते. त्या झोपडीच्या कडेला तू तुझ्या हातानं लावलेली रोपटं असावं, झाडं असावं आणि चुलीवर तुझ्या हातानं थापलेली भाकर खायला मिळावी. किती आनंद होईल ग अशा वेळी. बर, तुम्ही त्या घरात काय करणार? नुसतं मला गोड गोड बोलणार की कामात हातभार लावणार? अगं तुझ्यासाठी मी दिवसभर शेतात राबीन आणि रात्री चांदण्याखाली तुझ्यासाठी छान छान गाणं सुद्धा म्हणेन. हो बाई, तसली गाणी बिनी म्हणू नका, शेतातले पक्षी पळून जातील तुमच्या आवाजानं. अगं अनु, मला तू, हे शेत आणि आपल्या दोघांचा असा प्रेमळ संसार या व्यतिरिक्त दुसरं काय नको आहे ग मला. हो, असलं काय बोलू नका, मला अटॅक केला असला ऐकून.